अध्याय 18 श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न शेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, शेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिशेना. जेव्हा येईल आमच्या मानशी, त्या समयी मोर पाखराशी, अधिकारी नेमू गादीशी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपवून ठेविले तेशी, ती दिले पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिधान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळूनी, याशी अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावी जी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेवू घाल्यासी, आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानशी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांग मज लागी. तरी परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या दादासी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बा जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तीसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाते दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे शेवकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, याशी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नीत मंडळी, जी समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करून गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची याशी द्यावी, कपनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी ओनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार मनेची सर्वता, न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली गटपट करोनी. शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीता आनंदे. समर्थे ऐशे समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे शेवेकरी करिता ती तैशेची. उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञान सविता. अज्ञान गेले लयाते, दादा भजनी रंगला, देव बाणही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अंबाव. धन्य गुरुचे मैमान, पादुका स्पर्श करून जाळे तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पावनी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादांप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता, दादाची या श्री ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलेले तयेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेच करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून, ऐतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी, कपनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेशी. ते पाहून काकूबाईशी दुःख केले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भागी पदरपसरी, विनवितसे नाना परी, शोक परी अपार. समर्थांशी आसू आले, अधिकीच कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य मनोनी तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी करणी लोकापवाद कारणी.
भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती. ऐहिक सुख तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वदन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसून संस्था चालविती. ते दादा बुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी, वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत, वडिले असे संकलित. केला नाही विस्तारित, सार मात्र घेतले. जैसे ज्येष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य. बुवारी जगद्दरार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.